नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल खूप खुसखुशीत आणि टेस्टी व्हेज पफ पॅटीस। तर अगदी सोप्या पद्धतीत हे पॅटीस कसं बनवायचं ते आपण पाहूया। चहा सोबत एकदम परफेक्ट असं हे स्नॅक्स आहे। तर आता आपण पहिल्यांदा याचा डो तयार करून घेऊ। तर त्यासाठी मी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे। तर आता आपण या मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। तर इथे अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। मैद्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर इथे मी छोटा कप तेल घालून घेतलेला आहे। तर तेलाचं यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पॅटी एकदम खुसखुशीत होते। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। तर मैदा तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, हाताच्या सहाय्याने आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि मैद्याला असं दाबल्यानंतर त्याचा गोळा बनतो। असा आपण मैदा तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर आता आपलं इथं डोसाठी मैदा तयार झालेला आहे। तर आपण आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया आणि सॉफ्ट असा डो मळून घेणार आहोत। तर थोडं थोडं पाणी घालून असा सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे। तर बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असा डो आपण मळून घेतलेला आहे। अशा पद्धतीचा डो मळून घ्यायचा आणि याला 15 मिनिटं चांगला रेस्टवर ठेवून द्यायचा। तर आता आपण त्याची स्टफिंग बनवू। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून घेऊ। त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। नंतर त्यामध्ये आपण ही बडीशेप घालून घेतलेली आहे। तर तिला थोडीशी कुटून घ्यायची आणि नंतर घालायची। नंतर इथे थोडेसे धने कुटून घेतले आहेत, तेही घालायचे आणि 1 चमचा आपण इथे जिरे घालून घेतले आहेत। या तिन्ही गोष्टींमुळे खूप छान टेस्ट येते। तर आता आपण यामध्ये काही मसाले घालू। अर्धा चमचा हळद घालून घ्या, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण उकडलेले वटाणे घालून घेणार आहोत। तर मी वले वटाणे 2 मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकळून घेतले होते आणि ते आता यामध्ये घालून घेणार आहोत। नंतर इथे मी 3 बटाटे चांगले शिजवून घेतले होते, त्याला असं मॅश करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये घालून घेऊया। आता बटाटा आणि आपण उकडलेले वटाणे 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं आलं घालून घेणार आहोत आणि थोडीशी हिरवी मिरची घालून घेणार आहोत। तर 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला आता चांगलं परतून घेऊया। सर्व मसाल्यांमध्ये बटाटा आणि वटाणा चांगला मिक्स झाला पाहिजे। आता यामध्ये आपण चाट मसाला घालून घेणार आहोत। आता मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊया। मीठ आपण कणकीमध्येही घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचे प्रमाण इथेही थोडंच ठेवा। तर आता अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घेऊया। आपला इथं स्टफिंग तयार आहे। तर त्यावर थोडीशी कोथिंबीर घाला आणि स्टफिंग थंड करून घ्या। तर आता आपल्याला पॅटी बनवण्यासाठी लागणारा साठा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 चमचे मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये रूम टेम्परेचरवर गरम असलेलं तूप घालून घ्यायचं आहे। तर अशा टाईपमध्ये आपली स्लहरी तयार आहे। आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे। तर आता याचे आपण गोळे बनवून घेणार आहोत। तर इथे मी अशा टाईपमध्ये छोटे छोटे 5 गोळे बनवून घेतलेले आहेत। तर तुम्ही 4 गोळ्याची ही पॅटी करू शकता। तर मी इथे 5 गोळे बनवून घेतलेले आहेत। आता त्यांना समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि आपण आता याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत। तर मी इथे बघा, अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे। एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। तर बघा, अशा टाईपमध्ये आपण सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत। तर इथे माझ्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण यावर साठा लावून पॅटी तयार करून घेऊ। तर बघा, अशी एक पोळी घ्यायची, त्यावर अशा साठा लावून घ्यायचा आहे। सर्व बाजूने याला चांगलं पसरून घ्यायचं आहे। नंतर दुसरी पोळी त्याच्यावर घालून घ्यायची आहे। तर बघा, आता यावर आपण दुसरी पोळी घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या घालून घ्यायच्या आहेत। ही बघा, आता लास्टची पोळी ही यावर घालायची आहे। तर मी इथं 5 पोळ्या एकावर एक घालून आतून साठा लावून घेतलेला आहे। आता याला आपण थोडंसं लाटून घेणार आहोत। तर बेलण्याच्या सहाय्याने आपण याला असं थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे। सर्व बाजूने थोडं थोडं लाटून झालेलं आहे। आता याच्यावरही आपण राहिलेला साठा लावून घ्यायचा आहे। नंतर आता त्याला आपण फोल्ड करून घेणार आहोत। तर या साईडून अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं आहे तसे दोन्ही साईडने याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरही आपण साठा लावूया आणि दोन्ही साईडनी फोल्ड करून घेणार आहोत। तर बघा, या साईडनी मी फोल्ड करून घेतला आहे आणि दुसऱ्या साईडवरून अशी घडी घालून घ्यायची आहे। नंतर आता आपण याला चांगलं लाटून घेणार आहोत। तर याला आपण चांगलं सर्व बाजूने समान साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे। तर आपलं हे लाटून तयार झालेलं आहे। आता चाकूच्या सहाय्याने याला आपण स्क्वेअरचा आकार द्यायचा आहे। त्यासाठी आपण याला चौकोनी आकार देण्यासाठी सर्व बाजूने कडा कट करून घेत आहोत।
आता सर्व बाजूने अशा प्रकारे कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आता आपण त्याला चौकोनी पॅटीच्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत। तर आता इथे आपण पॅटीच्या आकारामध्ये याला चांगलं कट करून घेऊया। तर बघा मी इथे छोटे छोट्या पॅटी बनवलेल्या आहेत, त्यामुळे मी छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत। तर यामध्ये तुम्ही 4 पॅटीही करू शकता। तर आता हे आपलं बघा एवढ्या आकाराचं, यामध्ये आता आपण स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि चारी बाजूने आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर याचं आपण त्रिकोणी आकारामध्ये स्टफ करून याला आपण चारी बाजूने दाबून घेणार आहोत आणि याला हळू हाताने दाबून घ्यायचं आहे, जास्त दाबायचं नाही, जेणेकरून याचे चांगल्या लेयर सुटल्या जातात। तर आता इथे गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही, नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ही पॅटी तळून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे आपण पॅटी तळून घ्यायची आहे। एकदम कमी गॅसवर पॅटी तळायची आहे, जेणेकरून ती एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते। बघा एकदम गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण पॅटी तळून घेतलेली आहे। तर आता अशाच प्रकारे सर्व पॅटी आपण तळून घ्यायच्या आहेत। तर तयार झालेली आहे खुसखुशीत आणि टेस्टी व्हेज पप पॅटीस। तर चहा बरोबर खाण्यासाठी ही एकदम उत्तम असं स्नॅक्स आहे। तर ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब